रेणुका पोरी, अगं आजीचं पण ऐकणार नाहीस का ग? असा हट्टीपणा काय उपयोगाचा? अशानं सासरची माणसं दुखावली तर त्यो राग कायमचा राहील आणि मग अशानं संसार कसा होणार? अरे यार, तुम्ही सगळे फक्त मला समजवण्याचा प्रयत्न करताय. कोणीच मुक्ता वहिनीला घरी परत यायला फोर्स करत नाहीये. ते ती पण तुझ्यासारखीच आहे ना, हट्टी. तिचं पण तेच चाललंय. देशमुखांनी मी शब्द दिला त्यामुळे मी काही घरी येणार नाही. या दोन मुलींच्या वागण्यामुळे ना माझं डोकं बंद झालंय. ते काम करेन असं झालंय. डोकं बंद पाडण्यासारखं काहीच झालेलं नाहीये. हे बघ, सोपं आहे. हे माझं घर आहे की नाही, तुम्ही इथे राहू शकते. आणि राहिला वेदचा प्रश्न, जर त्याची इच्छा असेल तर तोही इथे राहू शकतो. त्यात लाज वाटण्यासारखं काहीच नाहीये. आणि तसंही ही सासूरवाडी त्याचं दुसरं कुटुंबच आहे ना, बरोबर ना वेद? रेणुका, पुरे झालं आता. पटकन आवर. वेदच्या घरची माणसं येत आहेत आणि तुला त्यांच्या बरोबर जायचंय. आत्ता जर तू त्यांच्या बरोबर गेली नाहीस ना तर दोन्ही घराचे संबंध बिघडतील आणि आयुष्यभर आपल्याला ऐकून घ्यायला लागेल. बरोबर बरोबर बोलते हा वहिनी. वहिनी, सामान सगळं लावून आले हा तिकडे, अगदी जागच्या जागी व्यवस्थित. रेणुका, आईचं ऐक आता. आई बरोबर सांगतेय. अगं, देशमुख आणि रावसाहेब नगरकर म्हणजे दादा परस्पर राजकीय विरोधक आहेत. देशमुख एक चान्स सोडणार नाही बदनामी करायचा, सांगून ठेवते तुला. अगं ए, तुला अक्कल शिकवायला कोणी सांगितलीये का? रेणुका, असं बोलू नकोस मला. आत्या आहे मी तुझी. लहानपणी तुला पाळण्यात घातलंय मी आणि पाळण्यात ठेवताना कानात रेणुका असं म्हटलंय. बरं, आता ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं काय आहे, तू काय ठरवलंयस? तू इथे राहणार आहेस कायमचं की जाणार आहेस? हे बघ, जाणार असशील ना तर जा, राहायचं असेल तर राहा, पण एक काहीतरी ठाम ठरव. आणि देशमुख आले की त्यांना स्पष्टपणे सांग. मग ती भांडणं नको, आरडाओरडा नको, तमाशे नको, अपमान नको. काय आई, बरोबर ना? कोण सल्ले देत आहे बघा. म्हणजे जिने कायम मोठ्यांचा अपमान केलाय, लहानांना त्रास दिलाय, ती बाई मला सल्ले देते. आणि घरात भांडण उभं केल्याशिवाय जिचा एकही दिवस जात नाही, ती म्हणतेय घरात तमाशे नको म्हणून. हे तू जा ग, मला तुझ्या सल्ल्यांची गरज नाहीये. राहिलं $20,000 एवढे पैसे कुठून आणले? मला संबळ वाजून मिळाले. म्हणाले होते ना, मायासाठी शेवटी माया संबळच धावून येणार. मुक्ता, संबळ वाजून एवढे पैसे कुणी कसं काय देईल? मुक्ता, तू खरं सांगतेस ना? हो अण्णा, मी तुमच्याशी कधी खोटं बोलन का? आपल्या गावातल्या मंदिरात एक माणूस आले होते. ते देवी आईकडे नवस बोलले होते, मुलगा व्हावा म्हणून. देवी आईनं त्यांचं ऐकलं आणि त्यांना 5 वर्षानंतर मुलगा झाला. नवस फेडायला ते तिकडे आले होते. माहित नाही का, त्यांनी मला आनंदानं संबळ वाजवायला सांगितलं आणि एवढं बक्षीस पण दिलं. असं होय? पण त्यांची एक गोष्ट मला आवडली नाही. त्यांनी मूल बाळ व्हावं म्हणून नवस नाही केला, तर फक्त मुलगा व्हावा म्हणून नवस केला. मला राहून राहून त्यांना विचार असं वाटलं की मुलगी का नको. म्हणलं उगाच चिडतीन, मी एकाच तमाशा होय. भक्तीचा चेहरा पण आला डोळ्यासमोर. मावा प्रश्नच गिळून टाकला. आता भक्तीच्या लग्नाची सगळी काळजी मिटली. मुक्ता, अगं तुझा जन्म झाला ना तर माझी पण इच्छा होती की मला पहिला मुलगाच व्हावा, म्हणजे लगेच हाताखाली येईल. पण तू झाले आणि मी थोडा नाराज झालो. आणि आता माई पोरगी 10 पोरांचं काम एकटी करते. येळ प्रसंगी बापाची जागा घेऊन घराचा आधार होऊन उभी राहते. खरंच मुक्ता,
तू पोटाला आली आणि माझ्या जन्माचं कल्याण झालं पोरी. तुम्ही आधी आचार्याला फोन लावा आणि गुलाबजाम जास्तीच्या जेवणाचं सांगा. आम्ही आता लगेच सांगतो की हे काय. संबळ हातात घेतला तसे खाली ठेवू नको. स्पर्धाजवळ येईल. दादांना दिलेला शब्द आठवतोय ना? या स्पर्धेमध्ये तुला फक्त जिंकायचंय आणि जर का तू न जिंकता आलीस तर या घराचा उंबरठा मी ओलांडू देणार नाही तुला. आणि मी जरी जिंकले तरी मी परत त्या घरी नाही जाणार. मी फक्त रेणुकाताईंचं लग्न टिकावं म्हणून करते. मला त्या घरात कुणाचाच राग नाहीये. उलट मलाच सगळ्यात जास्त त्रास होणार आहे. मला स्पर्धेसाठी तयार करणारे माय गुरु, भाऊ काका, सगळ्यात मोठ्या पाठराखीण आजी, मोठी आई, हे सगळे त्या घरात आहेत. त्यांना त्रास होईन असं मी नाही वागणार. त्यांना त्यांच्या मुक्ताला जिंकताना बघायचंय. हे त्यांचं स्वप्न आहे. मी लई म्हणजे लई मेहनत घेणार आहे. हो हो हो, तुमचा आनंद समजू शकते मी, पण एवढंही बेसावध राहू नका. एकतर त्या मुक्ताचे नगरकर घराशी कायमचे संबंध तुटलेले नाहीयेत, आणि दुसरं म्हणजे ती एवढ्या लवकर हार मानणाऱ्यातली नाहीये. कांताशेठ, ह्या तर आनंदाची बातमी देतात आणि लगेच भीती पण दाखवतात. भीती दाखवत नाहीये, सावध करते. कारण तुमच्या दोघांपेक्षा जास्त मी अनुभवले. असं मग काय म्हणतोय तुमचा अनुभव? काय केलं पाहिजे आता आपण? करायचं काहीच नाही. मुक्ताला नगरकर घरात परत येण्यासाठी आग्रह तर होतच असणार. हा, आणि समजाच सारंग आणि मुक्ता घरी जायला निघाले तर आपण त्यांना घरी जाऊच द्यायचं नाही. आम्ही काय पोचू देतोय त्यांना? हे गप्पे, उतावळा नवरा कुठे गेला भाषण. हे बघा आर्या मॅडम, आमचा संबंध फक्त भक्तीपुरताच आहे. हा, आता मुक्ताच्या काळजाला खोलवर ठेच लागली पाहिजे अशी माझी इच्छा आहे. पण मुक्ता नगरकरांच्या घरी जाते का नाही जाते याच्याशी आमचा काही संबंध नाही. हा, आता ती नगरकरांच्या घरी गेली तर आमच्यापेक्षा तुमचाच जास्त तोटा आहे. आणि तुम्हाला वाटत असेल आम्ही त्या दोघांना नगरकर घरात जाण्यापासून अडवलं पाहिजे, तर त्या बदल्यात आम्हाला काहीतरी मिळायला पाहिजे. कारण जो लाजू लाजू झाला तो काजू काजूच मिळाला. मिळणार, तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त मिळणार. धाकधूक खूप वाढली. रेणुकाची सासरची मंडळी घरी येणार आहेत तिला घेऊन जायला, आणि जायचं नाही म्हणतीये. तुम्ही हसताय काय सासूबाई? मला टेन्शन आलंय. अगं, रेणुका कशावर आणून बसली या की मुक्ता घरी परत आल्याशिवाय ती सासरी जाणार नाही. मुक्ताच्या बाजूनं सारंग नंतर कोण ठामपणे उभं असेल तर ती रेणुका आहे. जी रेणुका मुक्ताचा राग राग करत होती तीच तिच्या हक्कासाठी एका हाती समध्यांची भांडती या. अगं, खोट्याच्या बाजूनं कोण पण उभं राहील, पण खऱ्याच्या बाजूनं बोलायचं म्हणजे हिम्मत दाखवायला लागती, आणि ती हिम्मत रेणुकानं दावली या. त्यामुळं ती सासरी जावं का न जावं या विचारापर्यंत मी पोचतच नाही. माझं पण तसंच झालंय. आता मला सांग, आता पातू रेणुकेचा हट्ट आपण बघितले या, समजाच नीट हवा आहे. काय बी झालं तरी दर येळेला तिचा हट्ट जिंकतो या, आणि तिचा हे अवगुणच चांगल्या कामासाठी वापरला जातोय. मला लई कौतुक वाटते बघ तिचं. एका बाईवर अन्याय होत असताना तिच्या मागं ती ठामपणे उभी राहिली. अन्याय झाला तेव्हाच त्याच्या विरुद्ध उभे राहिलात ना तर न्याय मिळायचे चान्सेस पण जास्ती असतात. आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद प्रत्येक स्त्रीमध्ये उपजतच असते. वय वय वय. वैजंती, काय?
तुझ्या चेहऱ्यावर तुझ्या लेकीचा जो अभिमान आहे ना तो तसाच राहू दे. मग बघ समद कसं मनासारखं घडतंय. मुक्ता घरी परत येईल. रेणुका सासरी जाईल तिथे सगळ्यांना नीट सांभाळेल. मुक्ता संबळ वाजवण्याच्या स्पर्धेत जिंकून येईल. महाराष्ट्रभर मुक्ताचं नाव होईल आणि जे आता तिला पाण्यात बघतायत ना तेच तिचा जय जयकार करतील. होय होय होय. मुक्ता, तू संबळ वादन मी ऐकलं. काय म्हणजे आधीच्या वाजवण्यात आणि आत्ताच्या वाजवण्यात लय मोठा फरक पडलाय. हा, लय छान वाजवायला लागली तू. तू एकाला ना अशी फुललेली दिसली मला बरं का. पण बेटा, हे रोज सराव केल्या बिगर शक्य नाही. आणि तिकडे सासरी सराव कसं काय शक्य झालं तुला? तिकडे मला सगळ्यांनी साथ दिली. भाऊ काका तर लय चांगले तबला वादक आहेत. ते मला शिकवायचे. स्पर्धेसाठी म्हणून आम्ही चोरून सराव करायचो. दादांच्या भीतीनं मोठी आई आजी सगळ्यांनी मला साथ दिली. हे पण मला लपून छपून चोरून सरावासाठी घेऊन जायचे. मग नंतर चोरून सराव करायची गरजच नाही पडली. दादांनीच मला साथ दिली. त्या दिवशी ठणकावून सगळ्यांसमोर सांगितलं की तू जिंकल्याशिवाय या घरात पाऊल ठेवायचं नाही. पण आता जिंकून आले तरी सुद्धा त्या घरात पाऊल ठेवता येणार नाही. मुक्ता, आता तू या स्पर्धेत जिंकलीस तेव्हा तू या कलेची लोकांना चांगली ओळख होणारच आहे. बऱ्याच पोरींना यातनं प्रेरणा पण मिळेल. पण असं जरी असलं तरी मला जिंकायचंच आहे. मी जिंकलीच पाहिजे असं डोक्यात ठेवून ना मुळीच पुढे जाऊ नको बरं का. कारण जिंकण्याच्या भावनेपेक्षा आपली आपल्या कलेवरची श्रद्धा फार महत्वाची असते. पोरी, आपण पूर्ण पणाला लावायची आपली कला आणि समोरच्यावर सोडून द्यायचं. मी विजयी झाले तर मला हे भेटन, मला ते भेटन, हे डोक्यात ठेवून कधीच पुढे जाऊ नको आयुष्यात. आता मावच बघ ना, नवरात्रीत सलग 6 स्पर्धा मी जिंकलो. पण मी फक्त वाजवायचंच म्हणून त्या स्पर्धेत भाग घेतला आणि जिंकलो. पण गेल्याच वर्षी बघितलंस ना, जिंकल्यावर काहीतरी पैसे भेटतील म्हणून मी त्या स्पर्धेत भाग घेतला आणि माझ्यावरचा दबाव वाढला पुरी. आणि मग मला श्वासाचा त्रास व्हायला लागला. पुरी, विजय कुणाला नको असतो, जिंकायचं तर सगळ्यांनाच असतं. पण फक्त जिंकायचंच असा विचार केला ना की मग लक्ष भटकत. अण्णा, तुम्ही बरोबर बोलताय. मी फक्त जिंकण्यासाठी नाही वाजवणार, स्वतःची कला पणाला लावणार. अण्णा, एक विचारू? विचार ना पोरी. तुमची एक मुलगी लग्न करून घर सोडून जाणार, दुसरी मुलगी सासर सोडून घरी आली. याचा तुम्हाला त्रास नाही होत? नाही होत, अजिबात त्रास होत नाही मला. मी नशिबाला दोष देणारा माणूस नाही पोरी, आणि परिस्थितीला तर अजिबात दोष देत नाही मी. सगळा दोष माणसाच्या वागण्याचा असतो. पण एक भीती मात्र मला सतत वाटत राहते. कशाची? हे सगळं कधी थांबणार आहे पोरी? आता तू परत सासरी गेलीस की आपली ही गरिबी, आपला हा छोटेपणा सतत तुझ्या संसाराच्या आड येत राहणार. आणि आपली गरिबी हे तर न बदलता येणार सत्य आहे पोरी. पण मी कायम अशाच लोकांसोबत राहणार ज्यांनी मावळ सत्य स्वीकारले. तसं दादा, त्यांनी मला माझ्या गरिबीसह स्वीकारले. हे तेवढं एक लय बरं झालं. ते आता लय बदलले. तुला पण लेकीसारखा जीव लावित्यात ग. पण आता त्या रेणुकाच्या लग्नात जो काही तमाशा झालाय त्यामुळे त्यांच्या मनाला लय ठेच पोचले असणार पोरी. तुटून गेले असतील, खचून गेले असतील बिचारे. त्यांच्या मनात काय चाललंय त्यांचं त्यांनाच माहित. अरे बापरे, कोणी उठवलं कसं नाही?
मुक्ता, लवकरात लवकर आमची पाठवणी करा. पाठवणी होणार नाही. मी नाही जाणार. रेणुकाची अजून पाठवणी? अशी कशी झोप लागली मला. रेणुका, भास झाला आता. उठ आणि आवराला घे. वेचच्या घरचे कधीही येतील. हा, आणि हे बघ बाळा, आम्ही आता ना मुक्ताशी बोलतो आणि काही झालं ना तरी तिला आपल्या घरी नक्की घेऊन येणार आहोत. तुला चांगलं माहितीये आमच्यापैकी कोणीही तिच्याशिवाय राहू शकत नाही. हो, मला पण चैन पडत नाही हो. ऐक बाळा, असं नाही करू. अगं दादा, मला नाही जायचंय. नका पाठवू तुम्ही मला दादा. आणि माझी पाठवणी करायची असेल तर मुक्ता बहिणीला परत घेऊन या. तिच्या गळ्यात पडून रडल्याशिवाय मी या घराचा उंबरठा ओलांडणार नाही. हे बघ, ऐक माझं. जावं लागेल बाळा तुला. रीतिरिवाज आहे हा. ज्याच्या नावाची तुला हळद लागली आहे, ज्याच्या नावाचं तू मंगळसूत्र घातलंयस, ज्याच्या नावाच्या तुझ्या डोक्यावर अक्षता पडल्या आहेत, मुलीने पुढचं आयुष्य त्याच्या घरी काढायचं असतं. हा रीतिरिवाज आहे, ही परंपरा आहे. मालक, काय रे? वेद भाऊंच्या घरचे सगळे आलेत. आलो. ऐक माझं, इथेच तर आहेस. कधी येऊन भेटू शकतेस. आम्ही येऊन तुला भेटत राहू, हो की नाही? चल. अरे नमस्कार. बसा. हे काय, रेणुकाने अजून आवरलेलं नाही वाटतं. ते मी हो, रेणुका तयारच होतीये. होईल तयार 5 मिनिटात. चल. रावसाहेब, काल जे घडलं ते आपण सगळ्यांनी विसरायला हवं. काय की त्याशिवाय दोन्ही कुटुंबाचा पुढचा प्रवास चांगला होणार नाही. आता आमच्याकडेच बघा ना, आम्ही झालं गेलं विसरून सगळं सोडून देऊन तुमच्या समोर उभे आहोत. हो ना, तसं पाहायला गेलं तर ठेच आम्हाला सुद्धा लागली आहे. काल सुनेशिवाय घरी गेलो, लोकांना उत्तर द्यावी लागली आहेत आम्हाला. तरी काही तक्रार न करता आम्ही इकडे उभे आहोत. नशीब वेदची हत्या काल घरी नव्हती. सुनेशिवाय आम्ही आलेलं बघून तिने भयंकर थैताट केला असता. आज तिला फ्लाईट मिळाली आहे. आम्ही गावी जाईपर्यंत ती पोचेल. जे झालं ते चांगल्यासाठी झालं असं म्हणूयात. आणि मुलांच्या भविष्यासाठी आनंदाने हसत खेळत रेणुकाची पाठवणी करा. चला, गाई करायला हवी. हो रेणुका, प्लीज. अरे वेद, मी घरी येणार नाही असं म्हटलंय का? मी नक्की येणार, पण माझ्या अटी मान्य झाल्या तरच. हे अटी वगैरे हे का आता नवीनच? नवीन नाही, जुनच आहे. जशा तुम्ही आमच्यावर अटी लादल्या ना, तशाच मीही तुमच्यावर लादणार. रावसाहेब, हा काय प्रकार आहे? हे काय वागणं झालं? म्हणजे काय चुकीचं वागली ती? काल जसं तुम्ही बोललात तसंच ती आज बोलली. फक्त तुमचे शब्द तुमच्याच अंगावरती उलटून आले. त्याला प्रतिध्वनी म्हणतात. म्हणजे तुम्ही आम्हाला ब्लॅकमेल करताय? अजिबात नाही. आम्ही काय ब्लॅकमेल करणार? आम्ही तर आमची बाजू तर मुलीकडची, आणि मुलीकडच्या बाजूची माणसं ब्लॅकमेल करायची हिंमतच दाखवू शकत नाहीत, नाही का? आणि ब्लॅकमेल कसं करावं याचं उत्तम उदाहरण, उत्तम धडा कालच मिळालेला आहे आम्हाला. याच इथे, याच वास्तू इथेच
नाही का? अच्छा, म्हणून तुम्ही आज सूड उगवताय तर? चिल काका, जस्ट चिल. तुमची होणारी सून दोन्ही कुटुंबाच्या भल्यासाठी काही सामान्य अटी ठेवते. त्याला तुम्ही सूड वगैरे असले भयानक शब्द देऊ नका. प्रॅक्टिकली सांगते, मी म्हणते तसं जर घडलं नाही ना तर हे लग्न मोडलं म्हणून समजा.